छान छान आहे. आज मला बाजरीची भाकरी, दूध, गूळ, तूप घालून खाण्याची खूप इच्छा झाली. त्यासाठी मी ही बाजरीची भाकरी कुस्करून त्यावर दूध घालणार आहे. हे गरम गरम दूध त्यावर हा गुळाचा खडा, त्यावर हे तूप आणि तोंडी लावण्यासाठी ही कारळ्याची चटणी. या पटकन कुस्करून खायला. तुम्ही या प्रकारे करून नक्की खाऊन बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडे मी परातीत बाजरीचं पीठ चाळून घेते. या पिठात मी आता थोडं गरम पाणी घालते. हे मिक्स करून घेते. यामध्ये थोडं गार पाणी घालून हे भाकरीचं पीठ मी मळून घेणार आहे. पाणी थोडे थोडे वापरावे. एक साथ पाणी वापरलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे. याप्रमाणे पीठ मळून मला एक भाकरीचं जेवढं पीठ लागेल तेवढं मी साईडला काढून चांगलं मळून घेणार आहे. भाकरीचं पीठ जितकं तुम्ही मळून घ्याल तितकी छान पातळ अशी भाकर होईल. त्याला चिरण्या जाणार नाहीत. हे पहा, याप्रमाणे हे पीठ मळून त्याचा आपण असा हुंडा तयार करून घेऊ, गोळा तयार करून घेऊ. त्याला याप्रमाणे असं दोन्ही हाताने असं करून कोरडं पीठ आपण त्यावर चाळून घेऊया आणि यावर ही भाकरी थापून घेऊया. याप्रमाणे मी भाकर थापून घेतली. आता आपण ही गरम तव्यावर घालूया. इकडे मी तवा गरम झालाय
त्यावर ही भाकरी आपण घालूया. पिठाची बाजू वर करून त्यावर असं पाणी लावून घेऊया. सर्व बाजूनी पाणी लावून याप्रमाणे पाणी लावून ती आपण पलटून घेऊया. याप्रमाणे पलटून आता दुसरी बाजू कडक भाजून घेऊया. तोपर्यंत मी दुसरी भाकरी थापून घेते. इकडे मी दुसरी भाकरी थापून घेतली. आता ही भाकरी आपण मागच्या बाजूने चांगली कडक भाजली का ती बघून घेऊया. याप्रमाणे अशी कडक अशी भाजून अशी तिचे कडा अशा तव्यावर अशा भाजून घेऊया आणि हे पलटी करून फुगवून घेऊया. हे पहा मस्त फुगली भाकरी बाजरीची. याप्रमाणे बाजरीची भाकरी तयार. आता मी ही दुसरी भाकरी घालून तीही भाजून घेते. पाणी लावूया भाकरीला. भाकरीला पाणी लावलं ना की ते जास्त सुकवून नाही घ्यायचं. पटकन भाकरी पलटी करायची, नाहीतर ती भाकर फुगत नाही. इकडे मी दूध गरम करून घेतलंय. आता ही भाकरी चांगली कडक झाली आहे मागच्या बाजूने. आपण तिला फुगवून घेऊया. भाकरीची जिकडून हवा जाते ना तिकडे असं दाबत राहायचं, म्हणजे भाकरी फुगते. बघितलं? ही तिसरी भाकरी आहे. तुम्ही पहिल्या 2 भाकरीचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास शेअर, सबस्क्राईब आणि लाईक्स आणि बेल नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.